PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. फ्रेंड्स, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन भाग लगेच समजत जाईल. अँड डू सपोर्ट मी. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. नाव आहे मेड फॉर ईच अदर, भाग 12वा. लेखिका प्राची सुळे. भोला त्याच्या विचारात चालला होता. अबीरचं लक्ष भोलापेक्षा त्या पाठीमागच्या माणसाकडे होतं. आता त्याची खात्री पटली होती. तो भोलाचा पाठला करत होता. काहीतरी करून भोलाशी बोलणे गरजेचे होते. भोला समोरून कधीही पास होऊ शकत होता. अरे बाबा, जरा दमानं चाल की, भोला आपला डावा खांदा दाबत बोलला. भोलाच्या चेहऱ्यावर वेदनेची झाक आली. अबीरने मनातच त्याची माफी मागितली, कारण त्याने धक्काच तसा दिला होता त्याला. अबीरच्या पुढे भोला किरकोळ होता. काका, मला माफ करा. माझी आई एका दुकानात माझी वाट पाहते कधीची, तेव्हा घाईत होतो जरा. अबीरने चांगलीच थाप मारली. आईचं नाव ऐकून भोला वरमला. त्याला तरी कुठे आईचं प्रेम मिळालं होतं. असू दे असू दे, पर जरा दमानं चाल पोरा. भोला त्याचा खांदा परत दाबत बोलला. काका, तुम्ही बसा इथे आधी. तुम्हाला दुखतंय का? थांबा, तुम्हाला पाणी देतो. अबीरने जबरदस्तीने भोलाला एका दुकानाच्या बाहेर बसवले. त्याने पाठीमागे असणाऱ्या माणसाकडे बघून घेतले. भोला थांबला तसा तोही थोडं पाठीमागे थांबला होता. अरे काय नाही, एवढं नाही दुखत आहे, बरा आहे मी, भोला उठत बोलला. देविका कारमध्ये बसून भोला काका आणि अबीरला बघत होती. तिला भोलाला बघून तिच्या वडिलांची आठवण झाली. डोळे परत अश्रूंनी भरले. 3 दिवस ती त्यांच्यापासून दूर होती, काही न कळवता. अजून काही दिवस असेच जाणार होते. निदान त्यांना आपण सुखरूप आहोत हे समजलं तरी खूप झाले. क्षणभर वाटलं बाहेर पडावं आणि भोला काकांना भेटावं, पण तिने कारच्या बाहेर न पडण्याचं अबीरला वचन दिले होते. ती तशीच त्यांना बघत राहिली. भोला उठू पाहत होता, पण समोरचा मुलगा ऐकायला तयार नव्हता. भोला नाराज व्हायच्या आत अबीरला काहीतरी करणे गरजेचे होते. भोला उठला तोच, भोला काका बसा. आणि भोला चमकला. तो अबीरकडे एकटक पाहू लागला. ह्याला माझं नाव कसं ठाऊक? पहिला प्रश्न मनात हाच आला त्याच्या. तुला? भोला काका, काही बोलू नका, फक्त ऐका, अबीर बोलला. पण हे बोलताना तू त्याचा खांदा चेपून देण्याची ॲक्टिंग करत होता. काका, देविका सावकार सुखरूप आहे. आता फक्त त्यांच्या वडिलांपर्यंत हाच निरोप पोहोचवा. खुद्द देविकानेच मला पाठवलं आहे. विश्वास ठेवा. आणि आता काहीच झालं नाही असं भासवून तुमची खरेदी करा आणि घरी जा. तुमच्या पाळतीवर पोलीस आहेत. 2 दिवसांनी पुन्हा भेटू. अबीरचे शब्द ऐकून भोला चक्रावला. तो इथे तिथे बघणार तोच अबीर जोरात बोलला. काय पण माणसं असतात. वयस्कर समजून मान देतोय तर आपलंच टुमणं वाजवतायत. ठीक आहे, बोललो ना, सॉरी, आता जास्त बोलू नका, अबीर रागात बोलला आणि जाण्यासाठी वळला. अबीरची युक्ती भोलाच्या लक्षात आली. शेवटी आपली देविका बेबी सुखरूप आहे आणि तो निरोप देण्यासाठी हा बिचारा मुलगा एवढं करतोय तर बोललाही स्फुरण चढेल. जातो का आता? उगा लाडी गोडी लावतोय, नाहीतर पोलिसांना बोलवतो, भोला ओरडत बोलला. तोपर्यंत अबीर तिथून निसटला होता. आता भोला तिथे थांबला नाही. खांद्याची वेदना तो कधीच विसरून गेला व त्याला जे जे काही घ्यायचे होते ते घेत राहिला. कलावतीचं सारं सामान तिच्या लिस्टप्रमाणे घेतलं. भोला मनात खूप खुश होता. कधी घरी जाऊन साहेबांना ही खबर देतो असं त्याला झालं होतं. अबीर तिथून निसटला. तो एका छोट्या गल्लीत शिरला. भोला तिथून निघून गेला की तो पोलीसही त्याच्या मागे जाणार होता. आणि झालं तसंच. भोला पुढे आणि तो पोलीस मागे असं दृश्य होतं. अबीर दुसऱ्या एका गल्लीतून बाहेर आला व कार जिथे उभी होती तिथं येऊन पटकन आत बसला. येस, डन. आतमध्ये बसल्या बसल्या तो बोलला. देविकाने पटकन त्याचे हात हातात घेतले. थँक्यू सो मच, ती रडवेली होऊन बोलली. तुम्ही खूप केलंत माझ्यासाठी. तुमचे उपकार खूप आहेत. देविकाला पुढं बोलवेना, हुंदका आला. नो सॉरी, नो थँक्स, आबा म्हणतात. संकटात असणाऱ्या माणसाला केलेली मदत हे उपकार नसतात, ती माणुसकी असते आणि मी तेच करत आहे. अबीर गोड हसत बोलला. त्याचं ते हसणं बघून देविकाला त्याला बघतच राहावे असा मोह झाला. मुलाचा मेकअप केला असला तरी ती मुलगीच होती. तिच्या डोळ्यातले ते भाव अबीरने वाचले.
त्याची नजर तिच्यात अडकून राहणार तोच त्याने इकडे तिकडे पाहिलं. देविका सावरली. त्याचे हात सोडले. भोला काका काय म्हणाले तिने विचारले. मीच त्यांना 2 दिवसांनी भेटू असे सांगितले. जास्त बोललो असतो तर त्या पोलिसाला संशय आला असता. तू सुखरूप आहेस हे सांगितले, अबीर म्हणाला. देविकाच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिने डोळे बंद केले. निघूया त्याने विचारले. हो. आता तुम्ही कुठे परत बाहेर जाणार आहात का? देविकाने कचरत विचारले. नाही, आता घरीच थांबणार. तसंही आई बाहेर सोडणार नाही. सगळं जेवण आवडीचं बनवलं असणार. बरं तू नॉनव्हेज खातेस ना? कारण आमच्याकडे नॉनव्हेजच असतं, अबीर म्हणाला. हो हो खाते ना, आणि आवडतंही, देविका हसून बोलली. पण तू असं का विचारलेस? मी बाहेर जाणार आहे का? अबीरने तिलाच प्रश्न केला. ते मी असंच विचारले, देविका बाहेर बघत बोलली. तिने जरी उत्तर दिले नसले तरी त्याला कळली होती तिच्या मनाची घालमेल, आणि ते साहजिकच होते. अशा या वेशात तिला दडपण आले होते. पण परत त्या एवढ्या अनोळखी लोकांना वावरायचे. अबीरला मनापासून तिच्याबद्दल वाईट वाटले. इतक्या श्रीमंत मुलीवर असा वाईट प्रसंग यावा, आणि राहून राहून त्या काकाचा मुलाचा भयंकर राग येत होता. त्यांनी कार स्टार्ट केली व पाटीलवाड्याकडे घेतली. भोलाला नवी ऊर्जा मिळाली होती म्हणून न थकता त्याने सारी खरेदी केली व बंगल्याकडे निघाला. मात्र शिर्के हवालदाराची त्याच्या मागे कधी चालून कधी पळून खूप वाईट अवस्था झाली होती. तो बिचारा चांगलाच दमला आणि धापा टाकत होता. त्याला चहा प्यायची खूप तल्लफ झाली होती, पण भोला नजरेसमोर निसटू नये म्हणून त्याने चहावर पाणी सोडले होते. भोला बंगल्यावर पोचला. शिर्केने मोबाईल फोन काढला व इन्स्पेक्टर भांबरेला कॉल केला. साहेब, शिर्के बोलतोय. हा शिर्के बोला, काय झालं? साहेब, आज भोला सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता. व्हेरी गुड. काय रिपोर्ट आहे? काही खास नाही साहेब. तो चालत गेला आणि सामान घेऊन परत आला, शिर्के म्हणाला. आणि चालून चालून तुम्ही दमलात असंच ना? भांबरे कडक आवाजात बोलला. नाही साहेब, तसं नाही बोलायचे होते ते. बस कळलं मला. आता मला नाही वाटत भोला परत बाहेर जाईल. असं करा, चौकीला या, काय ते सविस्तर सांगा, भांबरे बोलला आणि फोन कट केला. शिर्के खुश झाला. आता चौकीत जाऊन आधी 2 कप चहा पिऊ, तो मनात ठरवत होता. रिक्षाला हात केला आणि चौकीकडे निघाला. चौकीच्या बाहेर चहाच्या टपरीवर थांबून त्याने एकावर एक असा 2 कप चहा प्याला. सगळा शीण गेला, तरतरी आली. शिर्केने बाहेरच चहा पिऊन त्याने स्वतःवरच किती मोठे उपकार केले हे त्याला आज जाऊन समजणार होते. साहेब, भांबरेच्या केबिनमध्ये येऊन त्याने कडक सॅल्यूट करत शिर्के बोलला. भांबरे कुठलीशी फाईल बघत होता. शिर्केकडे मान वन करून पाहिले. हां बोला शिर्के, काही संशयास्पद आढळले का? त्याने विचारले. नाही साहेब. भोला जो बंगल्यातून बाहेर पडला तेव्हापासून त्याच्या मागे होतो. तो कोणाशीही बोलला नाही की कोणी त्याला भेटले नाही. संपूर्ण मंडई फिरला आणि मी त्याच्या मागे फिरलो. त्याची खरेदी केली आणि परत फिरला, शिर्के ठामपणे सांगत होता. शिर्के, किती तो उतावीळपणा सांगण्याचा. जरा पोलिसी नजरेने बघा आणि सांगा, खरंच काहीच वेगळं घडलं नाही का? छोट्यातली छोटी गोष्टही मोठं काम करून जाते. भांबरे मनातून त्याच्यावर वैतागत बोलला. हवालदार शिर्केने थोडा पॉज घेतला, डोळे वर कुठेतरी लावले आणि विचार करू लागला. तब्बल 2 मिनिटे थांबून अचानक बोलला. हो साहेब, म्हणजे एक झालं होतं. काय झालं होतं? भांबरेने अधीरतेने बोलला. साहेब, भोला चालत असताना एका मुलाने समोरून येऊन बिचाऱ्याला जोरदार धक्का दिला बघा. त्यावर थोडे दोघे बोलले, पण काहीच वेगळं झालं नाही, अशा आविर्भावात शिर्के सांगत होता. आणि इथे भांबरेच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. साहेब, भोला चालत असताना एका मुलाने समोरून येऊन बिचाऱ्याला जोरदार धक्का दिला बघा. त्यावर थोडे दोघं बोलले, पण काहीच वेगळं झालं नाही, अशा आविर्भावात शिर्के सांगत होता. आणि इथे भांबरेच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. 1 मिनिट, काय म्हणालात? एका मुलाने भोलाला धक्का मारला? भांबरेने पुन्हा विचारले. हो साहेब, भोला जाऊ दे बोलत होता, पण तो मुलगा जास्त चेंगट वाटत होता. भोला नको नको म्हणत असताना त्याने त्याला बसवलं आणि त्याचा खांदा चेपून देत होता बघा. मग मात्र काय झालं ठाऊक नाही, पण तो मुलगा पण बिथरला न भोला पण. तो मुलगा तरा चालत निघून गेला. शिर्केचा चेहरा अजूनही मख्ख होता, पण तो अचानक दचकला. इन्स्पेक्टर भांबरेने
टेबलावर जोराची त्याची मूठ आपटली. शिर्केच्या तोंडावरचा रंगच उडाला. आपण कुठेतरी माती खाल्ली येवाना त्यांनी ओळखलं होतं. तो चुपचाप उभा राहिला. माझी चूक झाली. नको त्या माणसावर विश्वास ठेवला. त्यापेक्षा एका इन्स्पेक्टरला पाठवलं असतं तर आता पुरावा असता हातात. पण हवालदार ते हवालदारच. कामही तशीच होणार. भामरेने शिर्केच्या मनावर मिठाबरोबर लाल तिखटही टाकले. शिर्केचा चेहरा थोबाडीत मारल्यासारखा झाला. साहेब, काही चुकलं का माझं? सांगतो ना, नाहीतर उगाच नको वाटायला मी काहीही बोलतोय. मला सांगा, त्या मुलाने धक्का दिला तेव्हा तुम्ही कुठे होता? मी तिथेच थोडा लांब उभा होतो साहेब. शिर्के म्हणाला, बरोबर, म्हणजे तुम्ही ते पाहिलं. आता सांगा, तुम्ही कोण आहात? पोलीस. शिर्के म्हणाला, तेच तर म्हणतोय. जर एखाद्या माणसाला एका तरुण मुलाने धक्का दिला, त्यांचं बोलणं झालं, मग बाचाबाची झाली तर पोलीस म्हणून तुम्हाला मध्ये पडायला नको हवं होतं का? भामरे म्हणाला, मग अचानक तो मुलगा बडबडून तिथून निघतो तर हे असं का झालं ही शंका तुम्हाला नाही आली का? तुम्ही काय केलं? साहेब, मी भोलाच्या मागे गेलो. शिर्के म्हणाला, तेच चोराला सोडून तुम्ही संन्यासाच्या पाठी गेलात. जर त्या मुलाच्या पाठी गेला असता ना तर खूप काही समजलं असतं. तो कोण होता. पण तुम्हाला मी हे का सांगतोय? आता जे घडून गेले ते गेले ना. या तुम्ही या. भामरेने सरळ त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. पडत्या फळाची आज्ञा मानून शिर्के बाहेर आला, पण खूप अपमानित होऊन काय चुकलं आपलं या विचारात तो त्याचा सारा वेळ घालवणार होता. शिर्के गेल्यावर भामरेने टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलला व पूर्ण पाणी प्याला. डोकं थोडं शांत झालं असं वाटलं. तो घटनाक्रमांची एक एक कडी जोडत होता. एक मुलगा येऊन भोलाला धक्का मारतो, मग जबरदस्तीने त्याला बसवून घेतो. म्हणजे त्याला वेळ आणि संधी हवी होती. त्याचा खांदा चेपून देत होता. याचा अर्थ खांदा चेपण्याच्या निमित्ताने तो खाली वाकला आणि त्याच वेळी तो भोलाशी बोलला. पण मग ते दोघे भांडले का? भामरे त्याच्या मेंदूला ताण देत होता. येस येस येस, त्या मुलाने शिर्केला ओळखलं असेल आणि त्याला संशय येऊ नये म्हणून हा बनाव केला. शिट. हातावर मूठ आपटत भामरे पुटपुटला. पण तो मुलगा कोण होता? परत एक प्रश्न उभा राहिला. पण थोडा वेळच भामरेचे डोळे परत चमकले. त्याला आठवलं, पुण्याच्या त्या हॉटेलवाल्याने सांगितले होते देविका एकटी नव्हती तर तिच्याबरोबर 2 तरुण होते. कोडं सुटलं. भामरे स्वतःवर खुश होत बोलला, देविका, तू कितीही हुशारस, पण मी इन्स्पेक्टर भामरे आहे. तुला वेळेच्या आधी नाही शोधलं तर बघच. त्या हॉटेलमध्ये CCTV असता तर काम सोपं झालं असतं. भामरे निराश झाला, पण आज त्याची बुद्धिदेवता त्याच्यावर प्रसन्न होती. अरे, कसं विसरलो. मार्केटमधलं CCTV फुटेज तर मिळेल. शिवाय तो ज्या दुकानाच्या समोर बसला होता त्या दुकानाचं फुटेज मिळेल. येस. आता भामरे स्वतःची पाठ थोपटत होता. त्याने आनंदाने टेबलावरची घंटी वाजवली. सर, बोलावलं. एक हवालदार आत येत बोलला. हो, शिर्केला लगेच पाठवा. हो सर. शिर्केला निरोप मिळाला तसं आता कुठला अपमान करायला बोलवलं भामरे साहेबांनी विचार करत तो केबिनमध्ये आला. त्याने भामरे समोर उभं राहून सॅल्यूट केला. शिर्के, चला आत्ता लगेच आपल्याला शाहू मार्केटमध्ये जायचे आहे. मला ती जागा दाखवा जिथे भोला आणि तो मुलगा बसले होते. भामरे कॅप घालत बोलला. चला पटकन, बोलून केबिनच्या बाहेर आला. शिर्के त्याच्या मागे गेला. अबीर कार चालवत होता. मला बोलायचे आहे, देविका समोर बघत बोलली. बोल ना, पण त्याआधी मला काही विचारायचे आहे. सतत बोलण्याच्या ओघात मी आहो जाऊ न करता तुला अरे तुरे करतोय. म्हणजे मी प्रयत्न करतोय पण तोंडातून तेच येते सारखं. अबीर तिच्याकडे न बोलत बोलला. आणि करूही नका तसा प्रयत्न. मला अरे तुरेच करा. माझेही बाबा म्हणतात, नात्यातला गोडवा त्याच्या पाकात घोळवल्यावर येतो. देविका असे म्हणाली आणि दोघे हसले. अच्छा, तुला काय बोलायचे होते? त्याने विचारले. मघाशी तुम्हाला विचारले कुठे बाहेर जाणार आहात का, पण तुम्ही नाही म्हणालात. दिवस कसाही जातो, पण रात्रीचं काय? आबांनी दोघांना एकाच खोलीत राहायला सांगितले आणि ते मला जमणार नाही. आय होप तुम्ही समजाल, देविका म्हणाली. मीही त्याचाच विचार करतोय. आबांना मागाहून कळलं तर अनर्थ होईल. 1 मिनिट,
मध्येच आठवत अबीर बोलला, जितूला कॉल लावतो. अबीरने एका साईडला कार थांबवली. जितूला कॉल लावला. अबीर आहेस कुठे? अरे कधी आलास? मी तुझ्या फोनची कधीची वाट पाहतोय. टेम्पो गोडाऊनला लावला, दुसरा माल भरून बाहेरही पाठवला अभिदादाने. मी तुझ्या फोनची वाट बघत होतो. अबीरला काहीही बोलणं देता जितू बोलत सुटला. हॅलो अबीर बोल ना. काय बोलू? तू बोलायचं थांबशील तेव्हा बोलेन ना. अबीर शांतपणे बोलला. बरं बरं बोल, मी ऐकतो. जितू शांत होत बोलला. जितू, देविकाला माझ्या घरी आणले, तुझी मदत हवे, अबीर म्हणाला. कोण ही देविका? ती निशा गेली आता देविका गळ्यात पडली का? जितू बोलत होता. निशा हीच देविका आहे आणि आता शांत राहून मी काय सांगतोय ते ऐक, अबीर त्याला गंभीर आवाजात बोलला. जितू शांत झाला. पण निशा हीच देविका आहे आणि ती आता चक्क अबीरच्या घरी आहे. त्याला माझी मदत हवे या विचाराने घाम फुटला. निशा म्हणजे देविकामुळे त्याला काय काय सहन करावं लागलं होतं ते त्याला आठवलं. तरी अबीरला मदत तो करणारच होता, जिगरी दोस्त जे होते. मग अबीरने जितूला काय करायचे ते सांगितले. सगळं सांगितल्यावर लवकर ये, मी वाट पाहतोय असं बोलून त्याने कॉल कट केला. जितूने कार वाड्याकडे घेतली. माझ्यामुळे तुम्हाला आता जितू जाताना त्रास, देविका हताश होत बोलली. आपल्याला कसे तरी काही दिवस काढायचे आहेत. प्रयत्न केल्याशिवाय काही होणार नाही. कोणालाही त्रास होत नाही. आणि आबा म्हणतात. कळलं, देविका लगेच बोलली. यावर दोघे मनमुराद हसले. 2 क्षण अबीरने तिच्याकडे पाहिलं. हसताना तिचे सुंदर डोळे अजून सुंदर दिसत होते. त्याची नजर परत तिच्यात गुंतून राहणार तोच त्याने कार स्टार्ट केली. केवळ या मुलामुळे आपण अजून सुखरूप आहोत. तोच वाचवतोय. आधी 2 वेळा ओरडला होता, पण त्यावेळी सुद्धा माझीच तर चूक होती. जर मोबाईल बंद केला नसता तर तो विचारच देविका नको झाला. आताही तेच होणार होते. देविका नकळत फक्त अबीरचाच विचार करू लागली. हा वरून वाटतो खडूस, पण मनाने कापसापेक्षाही मऊ आहे. तिचं तिलाच हसू आले. का हसलीस? ती हसली हे अबीरला जाणवले. काही नाही, असंच, देविकाने मोघम उत्तर दिले. अबीरला तिला परत विचारावेसे वाटले नाही. तिला तिची स्पेस द्यायला हवी. आपण मदत करतोय म्हणजे काहीही बोलता नाही. तसंच तिच्याबद्दल आपल्या मनाची पाटीही कोरी ठेवायला हवी. ती कोण आहे आता माहीत झाले. तिच्या आणि माझ्यात आर्थिक मोठी भिंत आहे. अबीर विचार करत होता तर देविका अबीरचाच विचार करत होती. भामरे एक टांग टाकून बुलेटवर बसला. पाठी शिरकेला बसवले. किक मारून त्याने बुलेट शाहू मंडईकडे घेतली. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कॉपीराइट्स प्राची सोळे. फ्रेंड्स, हाईप या बटनाला प्रेस करून क्लिक करून मला कृपया सपोर्ट करा आणि माझा चॅनल ग्रो करायला मला मदत करा. माझ्या कथा आवडत असतील तर तसे तुमच्या प्रेमळ आणि चांगल्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा. वाट बघते. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब. थँक्यू.